वसई विरारमध्ये गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी नालासोपारा सितीश महोत्सव दहीहंडी प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे। सोमवारी 25 ऑगस्ट रोजी या स्पर्धेचे अंतिम फेरीतील नालासोपारा येथील दिवाण शाळेमध्ये पार पडणार आहे। अंतिम फेरीतील 16 पथकांमध्ये ही लढत पाहण्यात मिळणार आहे। दहीहंडी हा एक साहसी खेळ असून शहरातील गोविंदा पथकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नालासोपाऱ्याच्या आमदार सितीश ठाकूर यांच्या संकल्पनेतून सितीश महोत्सव दहीहंडी प्रीमियर लीग आयोजित करण्यात आले आहे। महाराष्ट्र दहीहंडी असोसिएशन आणि यंगस्टर्स ट्रस्ट यांच्यातर्फे 25 ऑगस्ट रोजी नालासोपारा पूर्व नगिंदसपाडा येथील दिवाण शाळेत ही स्पर्धा रंगणात पार पडणार आहे। पालघर जिल्ह्यातील 40 संघातील सहभाग घेतला होता। त्यातील 16 संघ ते अंतिम फेरीचे धडक निवड करण्यात आली आहे। अंतिम फेरीतील पोहोचलेल्या 16 गोविंदा पथकांना संघाचा टी शर्टचे अनावरण लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर व युवा आमदार सितीश ठाकूर व युवा अध्यक्ष सिद्धार्थ ठाकूर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे। या महोत्सवाचे आयोजन माजी उपमहापौर उमेश नाईक, माजी सभापती निलेश देशमुख, माजी सभापती किशोर पाटील आदी यांनी केले आहे। या सगळ्या महोत्सवाचे आणि आयोजक म्हणून उमेश नाईक यांनी काय म्हटले हे ऐकूया। हा उत्सव पहिल्यांदा आपण करतोय खरं आहे। आमचे यंगस्टर ट्रस्ट विरार आणि दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्राचा पालघर विभाग यांच्या माध्यमातून आपण हे ह्यावेळेला आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे। पहिल्यांदाच आयोजन करत असताना आपण करतो ते नाविन्यपूर्ण करण्याचा आमचा विचार आहे। त्यासाठी आम्ही ह्यापूर्वी त्यांच्या क्वालिफाईंग फेरीज ज्या आहेत त्या आपण घेतल्या। त्या क्वालिफाईंग फेरीमध्ये 16 टीमला आहे ते आम्ही त्याच्यात क्वालिफाय केलं। आता 16 टीममध्ये आपसात जे आहे ती लढत तिथे होणार आहे आणि जो तो आपापलं कसब दाखवून त्यातले त्यांचं जे चांगलं कसब जो थोड्या वेळात वगैरे जो लावेल आणि ह्याच्यात सगळ्या खेळाडूंच्या बाबतीत सुद्धा योग्य ती सगळी काळजी घेतली जाणार आहे। वरचे जे 2-3 असतात त्यांना म्हणजे वेगवेगळे सेफ्टी बेल्ट वगैरे जो आहे त्याचाही त्याच्यात उपयोग केला जाणार आहे। त्या मंडळांना सगळ्यांना सांगितलं की आता दहीहंडीचा त्यापूर्वी सण म्हणून जो आपला साजरा होतो त्याच्यात सगळे आपले इन्शुरन्स किंवा विमा कव्हरेज घेतात, तेच कव्हरेजची ते 1 महिन्याभराची मुदत असते, त्याच्यात त्यांनाही आपल्याला ॲडजस्ट करता येईल किंवा त्या विम्याचा त्यांना उपयोग होईल। आणि दुर्दैवाने असं काय होऊ नये, पण झालं तर म्हणून तीही काळजी त्याच्यात घेतली गेलेली आहे। आपण एक टी शर्ट आणि मी कॉस्ट्युम जे आहे ते 16 टीम आहे ते 16 टीमना 16 रंगामध्ये दिलेलं आहे जवळपास, आणि त्यामुळे टीम एकमेकात मिक्स होणार नाही ह्याची काळजी, एक हेल्दी कॉम्पिटिशन व्हावं। हा जो आहे तो राज्य सरकारने साहसी गेम म्हणून घोषित केला आहे, तर त्याच्यात येणाऱ्या काळामध्ये त्या मुलांना त्यांचाही सहभाग त्याच्यात दाखवता यावा। तसं कबड्डी आहे, पूर्वी कबड्डीला तसं फार मोठं राज्यस्तरीय चालायची, पण आता ती इंटरनॅशनल लेवलला कबड्डी पोचली, प्रो कबड्डी होऊ लागली। तर आपणच आपल्या ह्या परिसरातल्या आणि त्या गोविंदा हा जो खेळ आहे ह्याच्यात जे खेळणारी मुलं आहेत ती खरी म्हणजे मेहनत करणाऱ्या, मजुरी करणाऱ्या किंवा आमच्या मिडल टप्प्यातली जी लोक आहेत जे खूप मेहनत करतात, खूप ताकदीचं काम आहे ते करतात आणि त्यातनं आपलं उदरनिर्वाह चालवतात, ह्यातली लोक खूप त्याच्यात येतात। अनेक व्यायामशाळातली लोकसुद्धा त्याच्यात समाविष्ट होतात। त्यामुळे आपली तब्येत कमावणारे, बॉडी बिल्डिंग वाले अशा सगळ्यांचं आहे, तर त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम आम्ही राबवला आहे। ह्या कार्यक्रमाच्या आयोजनात मी स्वतः असणार आहे, आमचे किशोर पाटील असणार आहेत, निलेश देशमुख असणार आहे, अतुल साळुंके आहे, हार्दिक राऊत आहे, नवीन वाकचावडे आहेत, दहीहंडी असोसिएशन महाराष्ट्र राज्याचा पालघर विभाग आहे, प्रथमेश काळे आहे, अतुल माने आहे, रुपेश चव्हाण आहे, दीपक नारकर आहे, साईराज पवार, शैलेश भाटकर, हे सगळे जे आहेत ते हे मेन आयोजकामधली टीम आहे। आणि आमच्या हाताखाली अजून खूप मोठी युवांची टीम आहे, त्यांना मिळून आम्ही हा सण यंदा पहिल्यांदाच आयोजन करण्याचं हे घातलं आणि तो यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे। त्यांचं होऊ घातलेल्या कार्यक्रमाची प्रसिद्धीसुद्धा आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा धरतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।